हाय, कुकिंग विथ काजलमध्ये आपलं स्वागत आहे। आज बनवणार आहे मी अंडा मसाला। बघू शकता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। मी हळद आणि मीठ टाकून फ्राय केलेत अंडे। बघू शकता छान असे फ्राय केलेत। त्यातच नंतर मग मी त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। बघू शकता त्यासाठी कांदा, टमाटर, हिरवी मिरची, कोथिंबीर। बघू शकता आपला कांदा असं छान फ्राय झालेला आहे। त्यानंतर टमाटर टाकून घ्यायचं। त्यानंतर हिरवी मिरची 2 अशा मी मधनं कट केलेल्या आहेत। बघू शकता छान असं ते पण फ्राय करून घ्यायचं। एक नंबर होतोय, नक्की ट्राय करा अंडा मसाला। छान असं आपलं फ्राय झालेलं आहे। बघू शकता हे मी वाटण मिक्सरमधनं काढलेले खोबरं, कोथिंबीर आणि अद्रक लसूण। कोथिंबीरमुळं एक नंबर टेस्ट येते आपल्या वाटणाला। बघू शकता मिक्स करून घेतले ते पण छान असं। छान असं फ्राय झालंय आपला मसाला। त्यामध्ये थोडंसं मी अमूल बटर टाकलेलं आहे। ते सुद्धा छान असं फ्राय करून आपले बेसिक मसाले कांदा लसूण मसाला, गरम मसाला, त्यानंतर लाल तिखट, धना पावडर, हळद आणि गोडा मसाला इत्यादी मसाले आपण टाकून घेतले आहेत। ते छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे। बघू शकता आपल्या मसाल्यांना तेल छान असं सुटलेलं आहे। अंडे फ्राय केलेले ते टाकून घ्यायचे आता। बघू शकता टाकून घेतले ते पण छान असे फ्राय झालेले आहेत। त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं पाणी मिक्स करून घ्यायचं। छान असं मिक्स झालेलं बघू शकता आपली छान अशी भाजी उकळलेली आहे। चला तर प्लेटीत घेऊ। चला तर एन्जॉय करा कुकिंग विथ काजल। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।